नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश घडवले. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी तुम्ही यावर्षी बसणार आहात. तर माध्यमिक शालांत परीक्षेचा पहिलाच पेपर म्हणजे मराठीचा पेपर. बराच ताण आलेला असतो. पेपर कसा सोपा जाईल, तो अधिक सोपा कसा व्हावा, अधिक मार्क आपल्याला मराठी विषयात कसे मिळावेत, यासाठी मासूमच्या ERG तर्फे आपण हा एक प्रयोग केलेला आहे. तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने या विषयात मार्क जास्त मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला सुरुवात करूया भाषा अभ्यासाला. एकूण मराठी पेपरामध्ये 5 विभाग आहेत. गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन विभाग, चौथा विभाग आहे भाषा अभ्यास आणि 5वा विभाग आहे उपयोजित लेखन. तर त्यापैकी चौथ्या विभागाकडे आपण जास्त फोकस करणार आहोत का तो खूप सोपा आहे. 16 पैकी 16 गुण तुम्हाला या विषयामध्ये मिळतील. तर या भाषा अभ्यासामध्ये पहिला प्रश्न चौथा अ मध्ये येतो समास. हा समास ओळखा, समासाचा विग्रह करा आणि समासाचा प्रकार सांगा, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. एकंदरीत या समासाला गुण आहेत तुम्हाला 2. या 2 गुणांमध्ये एकंदरीत आपल्याला 3 मुख्य समास अभ्यासाचे आहेत मुलांनो. जर तुम्हाला लक्षात आलं, त्या समास लक्षात ठेवणं अत्यंत सोपं आहे. याचा पहिला मोठा भाऊ आहे तो कर्मधारय समास आहे. हा मोठा भाऊ आहे यांचा. दुसरा मोठा भाऊ आहे दुसरा नंबर क्रमांकाचा, तो आहे द्वंद्व समास. आणि तिसऱ्या भावाचं नाव आहे द्विगु समास. असे 3 बंधू आहेत. या 3 बंधू म्हणजे 3 मुख्य समास आहेत. या 3 मुख्य समासापैकी हा मोठ्याला आणि या धाकट्याला कोणच मुलं बाळ नाहीयेत, म्हणजे त्याचे कोणीच प्रकार नाहीयेत, ते फक्त एकटे आहेत. या द्वंद्व समासाचे आणखीन 3 प्रकार तुम्हाला पडतात, ते उपसमास आहेत. त्याचा पहिल्याचं नाव आहे इतरेतर द्वंद्व. दुसऱ्याचं नाव आहे वैकल्पिक द्वंद्व. आणि तिसऱ्याचं नाव आहे समाहार द्वंद्व. आता सर हे लक्षात कसं ठेवायचं हा प्रश्न तुम्हाला फार मोठा पडतो, पण त्याचा एक सोपी युक्ती आहे. ती जर तुम्ही लक्षात ठेवली तर मला नाही वाटत की हा समासाचा जो गुणांचा प्रश्न आहे तो तुम्हाला कठीण जाईल. आणि मला तर 100% खात्री आहे की जास्तीत जास्त पैकीच्या पैकी तुम्ही 2 गुण मिळवू शकता. बघूया आपण ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. कर्मधारय समास आहे तो ओळखायला सोपा आहे. याच्यामध्ये नाम आणि विशेषण हे दोन्ही जोडून येतं बरं का. म्हणजे नामाबद्दल काहीतरी विशेषण सांगितलेलं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, नरसिंह. तर यामध्ये हा जो नर आहे हे नाम आहे. या नराला सिंहाची विशेषता लावलेली आहे. तर नर कसा आहे तर तो सिंहासारखा आहे. म्हणून याचा विग्रह होताना कसा होणार, विग्रह सिंहासारखा नर, सिंहासारखा नर. मुलांना लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल, एखादा विग्रह विचारला जाईल किंवा समासाचा प्रकार विचारला जाईल. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवतोय. हा याचा विग्रह करताना आपण अशा पद्धतीने विग्रह करणार आहोत. आणि समास ओळखायचा झाला तर तो समास कर्मधारय समास. आणखी एखादं उदाहरण पाहू. पुरुषोत्तम. आता याच्यामध्ये नाम आहे पुरुष. तो कसा आहे तो पुरुष, तो उत्तम आहे. म्हणजे पुरुषाबद्दल विशेषण सांगितले, विशेष सांगितले की तो उत्तम आहे, म्हणून उत्तम असा पुरुष हा जो समास ओळखला जातो तो कर्मधारय समास म्हणून ओळखला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही कर्मधारय समासाचे गुण मिळवू शकता. त्याच्यापेक्षा सोपा समास आहे मी म्हणेन, मग हे दोघं घेऊया आपण. द्विगु समास. याच्यामध्ये संख्यांचा बोध होतो, संख्यांचा बोध केला जातो. ते संख्या 1, 2, 3 अशाही अंकात असतात किंवा एकम, दशम, शतम अशाही पद्धतीने असतात. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कोणत्या वाक्यात
संख्या आली बघा, मी पटकन सांगतो. उदाहरण बघायचं झालं तर तुम्हाला उदाहरण लक्षात येईल याचा. त्रिदेव आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हणतात. आता याच्यामध्ये संख्या कोणती आहे तर 3 आहे. 3 ही संख्या आहे. तर याच्यावरून याचा विग्रह होतो. 3 देवांचा समूह, हा यांचा विग्रह झाला. 3 देवाचा समूह. दुसरं एखादं उदाहरण बघू आपण, आणखीन एखादं. पंचारती 5 आरत्यांचा समूह. तर याचा विग्रह करताना 5 आरत्यांचा समूह म्हणून आपण त्याचा विग्रह करतो. अशा पद्धतीने एक लक्षात ठेवा की या द्विगु समासामध्ये संख्यांचा बोध केलेला असो किंवा संख्या आलेली असते, यावरून ओळखायचा की तो द्विगु समास आहे. आता राहिला द्वंद्व समास. या द्वंद्व समासामध्ये 3, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याला 3 मुलं आहेत. एक इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. हाही कसा ओळखायचा बघा. तर इतरेतर द्वंद्वामध्ये दोन्ही पदं महत्वाची असतात. दोन्ही पदं म्हणजे हे सगळे जोड शब्द आहेत. हे सगळे जोड शब्द आहेत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व हे तिन्ही पण हे जोड शब्द आहेत बरं का. हे जोड शब्द जोडून येतात, पण त्या जोड शब्दांमध्ये ओळखण्याची जी ट्रिक आहे, त्याचा जो प्रकार आहे, तो प्रकार असा ओळखायचा की याच्यात दोन्ही पदं महत्वाची आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला कोणी सांगितलं, अरे तुला आई आवडते की बाबा आवडतात, तर मुलं म्हणतील नाही सर, आई आणि बाबा दोघेही आम्हाला आवडतात. आई बाबा याचा विग्रह करताना कसं होतं, आई आणि बाबा. आई आणि बाबा हे दोघेही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. कोणी विचारलं राम लक्ष्मण महत्वाचं आहे का, तर नाही. राम पण महत्वाचा आहे, लक्ष्मण पण महत्वाचा आहे. तर राम आणि लक्ष्मण दोघांना सारखंच प्राधान्य आहे, म्हणून हा जो समास आहे हा इतरेतर द्वंद्व समास म्हणून ओळखला जातो. ह्याच्यामध्ये तुम्ही आणि हे वापरू शकता. बघा मगाशी मी म्हटलं विग्रह करताना इथे आणि वापरू शकता. इथे सिंहासारखा हा शब्द येतो विग्रह करताना. ह्या इथे समूह हा शब्द येतो. हे शब्द तुम्हाला विग्रहामध्ये वापरायचे आहेत. ओके. यानंतर पुढे जाऊया आपण. वैकल्पिक द्वंद्व समास. हाही समास कसा ओळखायचा बघा. या समासामध्ये ओळखण्याचं मुख्यच हे आहे, तो म्हणजे याच्यामध्ये विशेषतः विरुद्धार्थी शब्द येतात. विरुद्धार्थी शब्द, त्याचं नावच आहे बघा वैकल्पिक किंवा विकल्प. आपण एखाद्याला विकल्प शोधतो, ऑप्शन ज्याला म्हणतो आपण. आपण म्हणतो ना, अरे काय रे आत बाहेर करतोय, तर आत बाहेर बोलताना आपली भाषा आहे मराठी, त्या भाषेमध्ये आपण बोलतो आत बाहेर. इथे याचा विग्रह आत किंवा बाहेर, किंवा आपण म्हणतो ना काय सारखं होतं वर खाली चाललंय, तर यात पण वर खाली, वर किंवा खाली, वर खाली, तो वर किंवा खाली. अशा पद्धतीने हा किंवा जो आहे, किंवा हा विग्रहामध्ये या ठिकाणी वापरला जातो. त्याच्यानंतर तिसरा समास आहे समाहार द्वंद्व समास. बघा याच्यामध्ये आहार आहे, पूर्ण आहार. आहार लपलेला आहे. लक्षात ठेवा, आपण जो आहार करतो म्हणजे जेवतो त्यावेळेला फक्त आपण पोळीच खातो का, भाजीच खातो का, तर नाही. आपण सगळे पदार्थ खातो, सगळे पदार्थ त्याच्यामध्ये येतात. तर त्यानुसार या समासाला ओळखायचं पण चिन्ह असं आहे की याच्यामध्ये सर्वाचा समावेश असतो, सर्व गोष्टींचा समावेश असतो. आपण म्हणतो ना, अरे मी भाजीपाला आणायला चाललो बरं का, भाजीपाला. तर भाजीपाला म्हणजे काय, ठराविक भाजी नाही आणत, तर ती सगळी भाजी आणू शकतो. कोणी माठ आणू शकतो, कोणी पालक आणू शकतो, कोणी चवळी आणू शकतो. तर भाजीपाला, तर या भाजीपाला या समासामध्ये भाजीपाला वगैरे त्यात सगळं येतं. भाजीपाला वगैरे, तर लक्षात घ्या. तर वगैरे ह्या ठिकाणी हे वाक्य वापरून ह्याचा विग्रह करता येतो. मग गप्पा गोष्टी पण येऊ शकतो. गप्पा गोष्टींचा एक विशिष्ट असा विषय नसतो. आपण गप्पा गोष्टी करताना अनेक गप्पा गोष्टी करतो, त्याच्यामध्ये अनेक विषय येतात. ते सगळे जे आहेत हे समाहार द्वंद्वमध्ये येतात. मला असं वाटतं मुलांनो, हे सोपं जर तुम्ही लक्षात ठेवलं की कोणत्या समासाचं ओळखण्याचं चिन्ह काय आहे, तर तुम्हाला हा प्रश्न कठीण जाणार नाही आणि तुम्हाला निश्चितच 2 मार्क मिळतील अशी मला आशा आहे.